हॅलो. मी आधीच बोललो मी हॅलो गाईज बोलताना दिसलं तर शॉक व्हायचं नाही. फॉलो करायचं, सबस्क्राईब करायचं, शेअर करायचं आणि पुढे जायचं. तर आज स्पेशल आहे काहीतरी. ॲक्च्युली दुपारचे सगळे झोपलेत वरती. प्रीती, योगेश, अक्षता सगळे झोपलेत. आणि अक्षताला आवडते चीज पनीर सँडविच. तर म्हणलं आपण आज ट्राय करावं काहीतरी स्पेशल. अक्षताला पण सरप्राईज होईल. चलो. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ? आता जातील गरम मसाले. गरम मसाले वाटले जाईल पहिले. लाल मिरची पावडर, लाल भडक, चांगली पावडर. तसं तर तिला तिखट आवडत नाही, पण थोडंफार चालतं. बोलायला पण एवढी तिखट नाही ती, थोडीशी. धना पावडर, जिरा पावडर, थोडीशी हळद, जिरा पावडर, बस, जास्त नाही. तो थोडासा मसाला आहे, मला पण नाही माहिती कशाचा. बस कशाचा मसाला खत्म. मस्तपैकी आपली पेस्ट झालेली आहे याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आणि काळं मीठ पण टाकायचं असतं. मला आता आठवलं. एक सेकंड. आणि चवीनुसार काळं मीठ. प्रीती येते खाली, तोपर्यंत आपण मिक्स करून घेऊ चांगलं. घरातले तर तापणारच माझ्या. मी अजून काय कोणाला बनवून दिलं नाही. असं घरात तर चहा पण बनवून दिला नाही मी तुम्हाला. प्रीती आल्यावर जीव येणार आहे मला. चहा मला वाटतं मी दोन तीन चार वेळेस बनवला असला आत्तापर्यंत अख्ख्या ह्याच्यामध्ये. ती बी प्रीती एवढंच मागं लागून भैया बनवता कुठं मग मी चहा बनवायचो. आणि आता सँडविच म्हणल्यावर संपलंय. चलो, चांगलं मिक्स झालेलं आहे. अजून एक गोष्ट विसरलोय आपण, लिंबू. लिंबू विसरलो होतो. लिंबूच्या बे काढा, गळ्यात जातील कोणाच्या तरी. लिंबू मस्त पैकी. प्रीती येणार होती खाली, आली नाही अजून. प्रीती येणार होती. सगळा रस काढलेला आहे लिंबूचा आता पूर्ण एकदम. मस्त चाललंय. जे ते विचारतं काय आहे भाई, लग्न झाल्यावर कसं वाटतंय, काय झालंय, काय बदल झालाय. ह्यो बदल झालाय माझा. ह्यो बदल झालाय. आता दही टाका. दही टाका मस्त आहे एकदम. बघू आता टेस्ट कशी आहे त्याची. मी आधी काय बनवलं नाही आधी. सांगतोय काय, चहा पण बनवून देत नव्हतं. प्रीती त्याची मी आहे. प्रीती मला एवढं दही घ्यायचं. थोडंसं दही आपण अजून घेऊया. मिक्सर एकदम
असं जड होईल एकदम. आणि आता परत एकदा नेक्स्ट. A few moments later. आता चांगलं दही वगैरे एकदम मस्त झाले. दही, लिंबू, सगळे मसाले वगैरे पडले. आता याला दम द्यायचा एकदम. आपल्याला दमसाठी आपल्याला कोळसा नाही भेटला, आपल्याला जुगाड यूज करायला लागणार आहे. चाललंय काय सँडविच, पनीर कशाबद्दल पनीर चीज ग्रिल सँडविच चाललंय. कशाबद्दल सरप्राईज आहे कुणाला सगळ्यासाठीच आणि अक्षतासाठी पण. सरप्राईज माहित बाबा चहा येतं का तुला म्हणा चहा बनवलाय कॅमेरा चहा बनवला नाही कधी आमच्यासाठी चहा बनवलाय. कधी काय चहा सांग बनवला. कशी प्रोसेस आहे. चहा बनवलेत मी 2-3 वेळा, कमी वेळा बनवले पण आमच्यासाठी बनवलेच नाहीत कधी. बनवले. आमच्यासाठी स्वतः कधी चाय बनवले नाहीत आणि वहिनींसाठी बघा काय चाललंय. चहा बनवलेत. खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. चहा नाही, मी खरं बोलते, चहा बनवलेले नाहीयेत त्याने आमच्यासाठी तर अजिबातच नाही. पण वहिनींसाठी आज वहिनींचा दिवस आहे स्पेशल. काय दिवस मी चाट ऐसा मत करो मेरी जान. म्हणून अरे पण काय आज काय आलेच माझा कॅमेरा पकडे. अरे मगाचपासून मी कसं तरी इथं ठेव चाललेला माझा कॅमेरा पकड मला. आणि ते cute बहिणीला सांग मी पण केलं म्हणून. मग सांगितलं पाहिजे ना तू केलंयस, भैयाने केलं, जे केलं ते भैयाने केलं. कॅमेरा धरला सांगतो. ओके मी फक्त हे पण सांगायचं. आता याला दम द्यायचा आहे. Okay. आपल्याकडे नाही आहे कोळसा. कसं द्यायचं? माझा विचार चालाय दालचिनी गॅसवर जाळायची हा आणि वाटी याच्यात ठेवून त्याच्यावर तूप टाकायचं. वाव क्रिएटिव्हिटी. दिस इज व्हॉट यू कॅन कॉल जुगाड. क्रिएटिव्हिटी म्हणतात. देव श्री एकटाच चाललेलो मगाचपासून करायला. अरे तू बोलवलं नाही मला. तर आता घेऊ आपण ह्याच्याकडे कॅमेरा देऊ. मग जरा तिकडून लुक केला असं पेटवताना तिकडून घेऊ आपण. दालचिनी घेतलेली आपण. बघू आपण आता ट्राय करू जुगाड होतंय का. त्याच्यात थोडं तूप टाकू आपण. जास्त झालं. पॉइंट. काहीतरी जुगाड चाललाय आता. एकदम सारे ठेवून टाकायचं 10-15 मिनिटं. परत आपण बाकीची काम करून घेऊ. ठेवून टाकायचं. आपण आज करतो माझ्या वहिनीसाठी खास. काय करतो दादा? कांदा कापायचा. तिला अजून काय आयडिया नाही. ती झोपली वरती. युट्यूब सरप्राईज आहे. सरप्राईज. खूप चहा तर नाही कधी बनवला पण आज काय ग्रिल. काय कोणतं सँडविच? इंग्लिश मध्ये येते पनीर चीज ग्रिल सँडविच. चीज. मोठा झाला कांदा जरा बाहेर. तो फ्राय करायचा आहे. टेस्ट आली पाहिजे. कॅप्सिकम आणलं ना? कॅप्सिकम शिमला मिरची आणली आहे. कॅप्सिकम आणलंय. कॅप्सिकम प्लीज स्टँडर्ड मेंटेन.
हा कांदा त्याने पहिला चिरलाय. 1 मिनिट मी दाखवते मला. हे बघा किती बारीक आहे. हे बघा दिसत नसतं. हे बघा आणि त्याने हा चिरलाय बघा. आणि तो कट्टेत ना हे बघ पीस होतात हे बघ. पीस होतात बारीक किती बारीक. मोठे होतात बघ अरे ना. बारीक piece आहेत बारीक ते. पाहिजेत अजून. हे बघ स्लाइस चिकटलेले आहे का नकाला. मला मास्टर शेफ करायचं होतं हॉटेल मॅनेजमेंट, परत म्हणलं नको. मग काय केलंस? मग BA केला. आता वाटतं ते करा पाहिजे. ॲटलीस्ट जेवण तरी बनवायला असतं. जाऊ दे, पण ते पण केलंय ते चांगलं केलंय. ते माहिती आहे मला म्हणूनच. आता लागल्यानंतर मला सांगते आपल्याकडे एक इन्स्ट्रुमेंट आहे. इन्स्ट्रुमेंट काय रे? हा बाऊल. ह्याच्यामध्ये कांदा बारीक होतो एकदम. आणि आता सांगितलंय मला. तुम्हाला विचारलंस का? लपून ठेवलं मग ते कालच घेतलंय बोलते. पण तुम्हाला विचारलंस का? मग आधी सांगायचं ना आपल्याकडे मला आहे. विचारलं असतं तर मी सांगितलं असतं की भाई आहे आपल्याकडे. हे पण भारी आहे. ह्याच्यामध्ये फक्त कांदा बारीक करून टाकायचा आणि जस्ट वाटायचं. मी दाखवेल तुम्हाला कसं यूज करायचं आहे. हे भेटलंय इन्स्ट्रुमेंट आता मला. हे ह्याच्यानं फिट करायचं फक्त. आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला कांदा फक्त बारीक करून टाकायचा आहे जस्ट असं. 4 तुकडे करायचे बस. आणि हे इथं फिट करायचं. बस त्याच्यानंतर बस तुम्हाला अडकलं काय ब्लेड अडकलं. Yes, do this. हो कांदाच गायब झाला. असा बारीक होऊ शकतो. प्लीज यूज द चम्मच. स्पून. हायजीन. हायजीन. हात चांगलेच आहेत माझे. धुवून आलोय मी. चम्मच. स्पून नाही चम्मच. गाईस अजून एक कांदा घेऊ. एवढा पुरेल पण थोडा कांदा अजून घेऊ. नाही आता आपण कॅप्सिकम कट करू. शिमला मिरची. कढई ठेवली आहे. कढई ठेवली. आता तेल टाकायचं त्याच्यामध्ये थोडंसं. 1 सेकंड. ठीक आहे टाकते. बरं ठीक आहे. खोलून थोडं तेल बस. थोडं बस तेल टाकलेलं. थोडंसं टाक. बटर पण आहे ना. हा बटर पण आहे. बस. बटर पण टाकायचं. तिला विचारून नाही करत मी सांगतो तिला. नाही तर परत ती बोलेल मला विचारून केलं. हां बटर टाक थोडं. किती टाकायचे भैया? 1 चमचा. तर टीव्ही सारखं नाही होते रे. काय? तसं टीव्ही सारखं होत नाही. असं अरे टाक यार. एवढं बस. अजून घे ना. थांब मी टाकते. तेल यासाठी टाकलं आपण कारण की बटर जळलं नाही पाहिजे. बटर जर तुम्ही टाकलं ना कच्चं तर ते जळून जाणार. हो नॉलेज हे नव्हतं माहितीये मला. एवढं बस का? युट्यूब मधनं समजलं. बस. अरे बस बाई बस झालं. 4 दिवस परत बोलायचं नाही. छोटं उलटा मी ना. नाही ते छोटंच आहे. छोटं चांगलं हे झालं आता ते. त्यामध्ये आपण आपला कांदा काय झालंय रे? गरम झाले. ते कोण सांगणार?
पहिलं टेस्ट कोणाला करायला देणार? मी करणार सगळ्यात पहिले. ऑब्विसली आता ज्यासाठी गेले तोच करणार पहिली टेस्ट. मम्मी बहिणीला म्हणजे बोलवू का खाली? आताच कुठं किती बोलवते वेळ आहे अजून? अजून आता हे टाकायचं ह्याच्यामध्ये, परत मग गरम झाल्यानंतर शिमला मिरची टाकायची, मग पनीर टाकायचं, मग ते आपण ते दम मारायसाठी मॅरिनेट ठेवलं ते टाकायचं, ते चांगलं मिक्स करायचं, गरम करायचं आणि मग गारवा ठेवायचं, मग झालं. एवढ्या वेळ करत तोपर्यंत हा, मी करा. खाऊन आले. पण बाहेर खाणं वेगळं आणि स्वतः बनवणं वेगळं. एफर्ट्स एफर्ट्स. मला गाणं आठवलं. कोणता? तुझ्यासाठी जीवाराची केली मशागत, खुरपलं रान सार काळजाचं खत, राखायला मला दिली डोळ्याची घरात, गावण्याच्या परी उभा दिन रात. हे कुठलं असतं पण? ओके. मी हे करते, तू टाकत. कांदा पिवळसर पूर्ण असा येलोइश पडेपर्यंत टाक. बहिणीला सांग आपण दोघांनी केलंय ते, नाही तर तू सगळे क्रेडिट स्वतःला घेशील. ऑब्विसली मीच केलं ते. तुला फक्त असं थोडं म्हणजे ठीक आहे, थोडंफार 10%. 10%? हा, मग आयडिया सगळं ते रेसिपी पण माझी आहे. आता माहिती तुला पाहिजे ना बहिणीला काय आवडतं ते, मला थोडी माहिती पाहिजे होती. म्हणून तुम्ही बनवतोय मग. काय तसंच तुम्ही पण तुमच्या बायकांना बायकोला बायकांना बायकांना टंग स्लिप ऑफ टंग. असं चांगलं चुंगलं बनवून खायला घाला. आता ह्याच्यामध्ये शिमला मिरची टाकू. परत पुन्हा विसरलो, पनीर कट करायचं राहिलं. लो फ्लेमवर गॅस ठेवून पनीर कट करायचं 2 मिनिट. परत एकदा विसरलो, मगाशी लिंबू विसरलो, पनीर कटच नाही केलं. पनीर पण कट करून टाकायचं आपल्याला. आता पनीर कट करायचं. पनीर कट करताना घ्या वरून टाकलेलं आहे आता जस्ट आता हाय फ्लेमवरती चांगलं भाजून घ्यायचं. ही आपली स्टफिंग तयारी रेडी होईल. मग त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि मग ते ग्रेव्ही टाकायची त्याला आपण दम मारायला ठेवले दालचिनी टाकून. आता त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं टाकू. आधीची एंट्री झाली. बायकोसाठी जेवण बनवते. हो काय तर काय सँडविच आहे. हा पनीर आहे ती. एकदम कड़क माल है. आजी नाही बघितलं ना, आजी बी लाईक बोलते पनीरची भाजी करताय काय तुम्ही लोक? मराठीत बोलते चालेल. आजी तेच बोलले, पनीरची भाजी करताय का तुम्ही? त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ. आतलं स्टफिंग तर आपलं झालेलं आहे. ते आता कूल टेम्परेचरला ठेवायचे सध्या. थंड होईपर्यंत नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर त्यामध्ये मेयोनीज ॲड करायचे. बघू आता
पण एवढं होतपर्यंत दाक्षला खाली आली. बघू आता ती रिॲक्शन घेऊ आपण. काय नाही झालं, खायला नाही आणत ना. पनीर चाललंय काय म्हणतात, पनीर चीज ग्रिल. पनीर चीज ग्रिल सँडविच. बनवतोय. काय रिॲक्शन दिल बैठा जा रहा है, कुछ तो बोलो. भारत माता की जय. ठेव कट केलं आपण. चीज एक लेअर घेऊ. स्टफिंग बसली पूर्णपणे. सँडविच रेडी झालेले आहेत. आज एक नाही तू खा. आजीला पकडायला इथे कसं लागतंय सांग मला. आजीला पकडायला खाली दे. इथेच घ्या आजीला पकडायला. कसं लागतंय सांग खाऊन. त्यांना पण चावणार नाही, गरम लागेल. आज खा तर खा. आधी बघून खा नको कॅमेऱ्याकडे बघू. आज कॅमेऱ्यात कसं लागतंय. हा खाय का चांगलं. प्रीतीला देऊ. सगळ्यांना आणि तुला एक चांगलं झालं, मस्त झालं ना. चीजवर लाव बरं. ये नहीं आज करून नाही. एक चौकी चीजचा छान. छान एकदम सुपर. एकदम भारी. बस